दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी उत्तरनगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात दौरा केला। त्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे सुद्धा शिर्डी वगैरे या सगळ्या पट्ट्यात दौरा करते। काय वाटतं या दौऱ्यांमुळे कुठेतरी लोकसभेची तयारी सुरू केली, त्याचा किती फायदा त्यांना मिळेल? ज्यांनी जनाधार गमावलेला आहे, ज्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे, स्वतःच्या पक्षातले लोक गमावलेले आहेत, आता अशा लोकांनी यात्रा काढणं मग तेवढंच काम त्यांना राहिलेलं आहे। त्याचा काही फारसा परिणाम होणार नाही। जसं की राजकीय भाषणं करणं, टीका करणं, उद्धव ठाकरे तर मला वाटतं विचार द्यायलाच तयार नाही, कोणत्या विचारांना आम्ही पक्ष घेऊन चाललोय, उद्याची आम्ही दिशा काय राहणार आहे, त्यांची एकूण झालेली दशा पाहता त्यांनी जे फक्त व्यक्तिगत गळ ओकण्याचंच काम सुरू आहे। दुर्दैवानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची पूर्ण फारकत घेऊन त्यांनी हिंदुत्वाची फारकत घेतली, त्यांच्या विचाराची फारकत घेतली, आणि त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना कोणी जनाधार त्यांच्यासाठी कोणी देईल। सुषमा अंधारे यांच्याबद्दल मी काय बोलणार, शेवटी ते राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांचं काम आहे टीका करणं, सभा घेणं। लोकसभेची तयारी आमची केव्हाच झालेली आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक नवा इतिहास घडू असा आम्हाला विश्वास आहे। थँक्यू। कांद्याचे घेऊन टाकून सर राहिलाय तो गेल्या अनेक दिवसांपासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।